कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? मला एक फोन आला होता आणि ती हे क्लेम करते की ते डोळे तिचे आहेत। व्हॉट? म्हणजे ते स्केच तिला मॅच सिरियसली प्रीतम? दॅट्स अ ग्रेट न्यूज। की दिवस आपण त्या मुलीला शोधत होतो आणि पण हे जरा स्ट्रेंज वाटत नाहीये का? म्हणजे एकाएकी तिचा फोन आला आणि बट एनिवे जे झालं ते खरंच खूप चांगलं झालं। वाव, फायनली तुमचा शोध इथे संपला म्हणायला हरकत नाही, हो ना? हो, पण नेमका डोळ्यांचा शोध संपलाय की बाबा एक मिनिट, काय म्हणजे? बाबा बरोबर बोलताय तुम्ही, तू प्रेमात असते डोळ्यांच्या। ए प्रीतम, अरे माझ्यावर काय ओरडतो? हे बघ आई, आपल्या सगळ्यांना माहितीये की ती मुलगी दादाची ड्रीम गर्ल आहे, राईट? तर उद्या ती आपल्याकडे आली, आपल्या सगळ्यांना आवडली, तर तू ऑब्व्हियसली त्या दोघांचं लग्न लावून देशील ना? पारू, पारूला का बोलवतायत वहिनी? वहिनीने सुद्धा कळलं का की ते डोळे पारूचे आहेत? हा देवी आई, हे बघ प्रीतम, आदित्यच्या लग्नाची मला अजिबात गडबड करायची नाहीये आणि तसंही आदित्यसाठी मुलगी शोधण्याचं काम, जबाबदारी मी ही पारूवर दिलेली आहे। त्यामुळे ती जी कोणी मुलगी आहे जी उद्या येणार आहे तिचं काय करायचं हे पारू ठरवेल। आणि जर पारूला ती योग्यतेची वाटली तर मग बघू, विचार करू। म्हणजे काय तर उद्या त्या मुलीचं भविष्य हे पारू ठरवणार आहे। वहिनी काय आहे? हा, पारू काय? पारू पारू काय ठरवणार आहे? कोण आहे ती? तिचे कपडे बघा, तिची भाषा बघा, तिचं वागणं, चालणं, बोलणं काय आपल्या किर्लोस्करांच्या स्टेटसला जरा तरी शोभणार आहे का ते? आणि ती काय ठरवणार, काय चांगलं काय वाईट? हे बघा, मला असं वाटतंय की तुम्ही चुकीची जबाबदारी देताय हा पारूवर। दामिनी, माणसाचा चांगुलपणा हा त्यांच्या कपड्यांवरून, शिक्षणावरून नाही बघितला जात। माणसाचं माणूस पण महत्वाचं। आणि मला खात्री आहे पारू जो निर्णय घेईल तो योग्यच असेल। मी आलेच। हो, उद्या ती मुलगी येणार तिच्यावर आदित्य सर मनापासून प्रेम करतात। नशीबवान आहेत आदित्य सर, त्यांना त्यांचं प्रेम मिळू दे। पारू, धामिनी काकू कशी आहे माहिती आहे ना तुला? तिच्या बोलण्याचं वाईट वाटतंय ना? नाही प्रीतम सर, मी नाही एवढा विचार करत। आणि दामिनी मॅडमचा स्वभाव माहित आहे मला, त्यामुळं त्यांच्या बोलण्याचं वाईट नाही वाटत मला। असं कसं चालेल पारू? हे बघ, तू इतकी चांगली वागतेस ना म्हणून लोक तुझा गैरफायदा घेतात। अगं बोल ना काहीतरी, प्रत्येक गोष्ट काही झालं की शांतपणे रिॲक्ट होते, असं कसं चालेल? मला वाटतं ना तू या गोष्टीला रिस्पॉन्ड केलं पाहिजेस। ते काय नाही, आता आतमध्ये जे काय झालं ना त्याला तू रिस्पॉन्ड कर। म्हणजे मी काय करायला पाहिजे? म्हणजे आतमध्ये ज्या गोष्टी झाल्या ना त्या सिरियसली घे, मनावर घे, कोणाला बोलायचा चान्सच देऊ नकोस ना। म्हणजे बघ, आता दामिनी काकू तुला तुझ्या भाषेवरून बोलली, राईट? मग तू तुझी भाषा सुधार ना। भाषा सुधार म्हणजे माझी भाषा काय वाईट आहे का? नाही, आणि प्रीतम सर, भाषेपेक्षा ना माणसाच्या भावना महत्वाच्या असतात। हो सगळं मान्य, भावना महत्वाच्या, भाषा नाही। पण पारू, आपण ज्या एन्व्हायरमेंट मध्ये वावरतो ना तिथली भाषा शिकलो तर प्रॉब्लेम काय? म्हणजे बघ, आता तू प्रेमाला प्रेम म्हणतेस,
आयुष्याला आयुष्य म्हणतेस, याने तुझ्या भावना पोचतात, नो डाऊट. पण याच गोष्टीवरनं लोक तुझी चेष्टा करतात ना. मग तू त्यांची भाषा शिकली, शुद्ध भाषा शिकलीस तर प्रॉब्लेम काय? चांगलंच आहे ना. एक मिनिट. तुम्ही बोललात ती शुद्ध भाषा आणि मी बोलले ती अशुद्ध भाषा, हे कोणी ठरवलं? अरू ते असं. हा यार, बोलण्यात पॉइंट आहे तुझ्या. नाही ऍक्च्युली मी समजवण्यात कमी पडतोय. मी वेगळ्या अँगलनी समजावतो. अगं म्हणजे ऐक तर, हे बघ, आता समोरच्या माणसाला जी भाषा कळते त्या भाषेत जर त्याला सांगितलं तर चांगलं की वाईट? चांगलं. तसंच तू जेव्हा गावी असतेस तेव्हा गावाकडच्या लोकांची भाषा बोललीस आणि इथे असतेस तेव्हा शुद्ध भाषा बोललीस तर प्रॉब्लेम काय आहे? अरू तू ऐकलंस ना आई काय म्हणते? आईला दादाची बायको म्हणून एक शिकली सवरलेली मुलगी हवी आहे. आणि मी तर ऑलरेडी दादासाठी एक छान मुलगी बघितली आणि मला माहिती आहे किती परफेक्ट आहे दादासाठी. वय का? हो. मग जाऊन सांगा ना देवी आईंना. देवी आई माझं ऐकते का? आणि देवी आईने ही जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे ना, मग सर्वात आधी त्या मुलीला तूच बघितलं पाहिजेस. थांब. ठीक आहे, दाखवा त्यांचा फोटो, बघते मी कशा आहेत त्या. गुड. हे बघ, पारू, जेव्हापासून तू आणि दादा प्रियाच्या गावी नवरा बायको सारखे राहिलात ना, तेव्हापासून मला दुसरं कोणी दादाची बायको म्हणून इमॅजिनच होत नाहीये. पारू प्लीज थोडासा प्रयत्न करून बघ ना स्वतःला बदलायचा, तुझी भाषा सुधारायचा. बघ आई स्वतःहून तुला या घरची सून म्हणून आणेल. पारू, मामा ते आम्ही प्रीतम बाबा, आम्ही मातीतली माणसं आहोत. आभाळाकडं बघायचं म्हणलं ना तरी अशी मान वर करून बघावं लागतं. म्हणजे आम्हाला आभाळ नाही होत आहेत आणि आम्हाला नाही व्हायचं. निसर्गाचा नियम नाही मोडायचा. आम्ही जिथं आहोत ना तिथं ठीक आहोत. स्वप्न नका दाखवू. नाही मामा तसं नाही. प्रीतम बाबा प्लीज माफ करा मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.